मी आता फिजिक्स विषयाकडे वळतो आणि आपण थोडं समजून घेऊया की आपल्याला अभ्यासाची सुरुवात कशी करायची आहे। आपण ज्यावेळेला जानेवारी महिन्यामध्ये असं ठरवलं की 12वीचा सिलेबस आपल्याला सुरू करायचा आहे, त्यावेळी काही महत्त्वाचे 12वीचे चॅप्टर्स आपण शिकवायला सुरुवात केली होती। त्यापैकी सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन, मी मुद्दाम अक्षर थोडं मोठं काढतोय जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसावं। रोटेशनल मोशन, आणि ऑसिलेशन, हे 4 चॅप्टर्सचा आपण अभ्यास त्यावेळी बघितला होता। कदाचित ज्यांनी रिव्हिजन दिली नसेल, ज्यांनी वाचलं नसेल, त्यांनी आता जरी सुरुवात केली तरी हरकत नाही, परंतु यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही या सगळ्या विषयांकडे, या सगळ्या चॅप्टर्सकडे बघितलं नाही तर मात्र निश्चितच तुम्हाला पुढे कठीण जाईल। ही 4ही चॅप्टर्स जी आहेत यापैकी आज आपण सगळ्यात शेवटी ऑसिलेशन नावाचं जे चॅप्टर घेतलं होतं, या ऑसिलेशनच्या चॅप्टरला उजळणी देतो आहे। ऑसिलेटरी मोशन, मराठीत सांगायचं झालं तर याला आपण दोलन गती असं म्हणतो। टू अँड फ्रो मोशन, एका विशिष्ट बिंदूतून मागे पुढे होणारी गती असं आपण त्याला म्हणूया। हा जो मध्यबिंदू आहे याला आपण मीन पोझिशन असं म्हणतो। मीन म्हणजे मध्य, पोझिशन। आणि आपण जो पार्टिकल कन्सिडर केला या ठिकाणी, हा मागे पुढे त्याची गती वारंवार जर रिपीट करत असेल तर अशा मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो। याचे अनेक उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत, जसं शिलाई मशीनची सुई ही खालीवर खालीवर होत असते, किंवा दुसरं तुम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं तर घड्याळीमध्ये जो दोलक असतो, भिंतीवरच्या घड्याळींमध्ये दोलक असायचा, तो मागे पुढे होणारी ती सुद्धा एक गती आहे। किंवा रेल्वेच्या चाकांना जोडणारा, इंजिन सोबत जोडणारा जो रॉड असतो, त्याची गती सुद्धा तुम्हाला मागे पुढे होणारी अशी गती दिसते। ह्या सगळ्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, ज्याला आपण SHM असा शॉर्ट फॉर्म लिहिला आहे। लिनियर SHM is a periodic motion in which the restoring force is always directed towards mean position. रिस्टोरिंग फोर्स हा शब्द आलाय, मी व्याख्या सांगतोय। लिनियर SHM is a periodic motion in which restoring force is always directed towards mean position and its magnitude is directly proportional to the displacement from mean position. याचा अर्थ काय की लिनियर SHM ही अशी गती आहे की ज्यामध्ये
विस्थापित झालेला जो पार्टिकल आहे त्याला परत ओढणारा एक फोर्स आहे ज्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणतोय, आणि याची दिशा नेहमी मध्यबिंदूकडे, मीन पोझिशनकडे असते. म्हणजे पार्टिकल हा जर तुम्ही उजवीकडे डिस्प्लेस केला असेल तर त्याला परत मध्यबिंदूकडे ओढणारा जो फोर्स आहे. झोक्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. आपण ज्यावेळेला झोका घेतो त्यावेळेला पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु झोका परत आपल्याला मध्यबिंदूकडे मागे खेचत आणतो. म्हणून असं म्हटलंय की रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन. आणि किती मोठा रिस्टोरिंग फोर्स तयार होईल तर मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल. मॅग्निट्यूड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. जितका लांब तुम्ही झोका ओढाल तितका मोठा रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. ही व्याख्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना आता पुस्तकं घ्यायची आहेत आणि लिनियर एसएचएमची जी व्याख्या आहे ती सर्वांनी वहीमध्ये लिहिलेली होमवर्क म्हणून मला दाखवायची आहे. लिनियर एसएचएमची व्याख्या मी मुद्दाम इथे तुटक तुटक लिहिली आहे, कारण व्यवस्थित पुस्तकातली व्याख्या अभ्यास करताना तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. आता फोर्स म्हटला तर आपण एफ सिम्बॉल दाखवतो. फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आपण एक्स या सिम्बॉलने दाखवतोय. सो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, बट इट इज in opposite direction. Therefore, I will put negative sign here. F is directly proportional to minus x. Negative sign का दिली? कारण झोका जर पुढे जात असेल तर फोर्स त्याला मागे ओढतोय, विरुद्ध दिशेने काम करतोय. म्हणून F is directly proportional to minus x. आणि जेव्हा प्रपोर्शनल असतो त्यावेळेला कॉन्स्टंट येतो, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून इक्वेशन बनतं F is equal to minus kx. पण 11व्या वर्गात आपण शिकलो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. देअरफॉर मी लिहितोय एम ए इज इक्वल टू मायनस के एक्स. फोर्स म्हणजेच मास इंटू एक्सलरेशन इज इक्वल टू मायनस के एक्स. याचा अर्थ एक्सलरेशन इज इक्वल टू मायनस हा एम जो आहे हा आपण या बाजूला घेतला डिवायडेड बाय एम इंटू एक्स. के अपॉन एम is substituted as omega square. Therefore, the first equation is A is equal to minus omega square x. This is the formula for acceleration. Again, if I say acceleration is nothing but rate of change of velocity dv by dt, and velocity is rate of change of displacement, so it will be d square x by dt square. v ची किंमत आपण dx by dt अशी ठेवली आहे या ठिकाणी. v is equal to dx by dt. त्यामुळे ॲक्सलरेशनला मी लिहू शकतो d square x by dt square. ही किंमत जर वरच्या सूत्रामध्ये आपण टाकली तर आपलं इक्वेशन बनेल d square x by dt square is equal to minus omega square x. हा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स जर या बाजूला घेतला तर आपलं इक्वेशन होईल d square x by dt square plus omega square x is equal to 0. This is called differential equation of linear SHM. Differential equation of SHM. Clear? आज आपला पहिला क्लास असल्यामुळे लिनियर SHM ची व्याख्या आणि लिनियर SHM चं डिफरन्शियल इक्वेशन ह्या दोन गोष्टी तुम्हाला होमवर्क म्हणून दिल्या जात आहेत. होमवर्क एक, लिनियर SHM ची व्याख्या लिहा.
2 लिनियर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन वहीमध्ये लिहायचं आहे. या सूत्रावर आधारित इतर अभ्यास आपण पुढच्या सत्रामध्ये घेऊया. सगळेजण तब्येतीची काळजी घ्या, आई वडिलांची काळजी घ्या, घरात मदत करा आणि अभ्यास सुद्धा करा. थँक्यू.